आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत आहेत। ज्या प्रकारे आपण बघतो एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय, काय नेमकं त्यामध्ये आहे? कारण असं कळतं की तो जुना व्हिडिओ आहे, बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ केला जातो असं तुम्ही पत्रात म्हणताय। खरं आहे ते। कुठल्या तरी अंधेरीमधले एका बारवर पोलिसांनी कारवाई केली आणि त्या बारमधून बार बाला ज्या होत्या अनेक मुली त्यांना पकडलं गेलं। आता तो जो बार जो आहे तो थेट आदित्यजी ठाकरे यांचा बार आहे अशा पद्धतीचा उल्लेख करून उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या बारमध्ये मिळाले रत्न अशा पद्धतीचे घाणेरडे कॅप्शन टाकून माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय आदित्यजी ठाकरे यांची बदनामी जी केली जात आहे त्या विरोधात तक्रार करण्यासाठी आज आम्ही इथे सायबर पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। आमच्या माहितीनुसार सध्याच्या सत्ताधारी राजकीय पक्षांच्या आशीर्वादाने एक जे टोळकं सायबर क्राईम करते, जे अशा पद्धतीने घाणेरड्या आणि विकृत तोडमोड करून बातम्या पसरवून बदनामी करण्याचं काम करते, त्याला पायबंद घालण्याची आवश्यकता आहे। पक्षाचे जे व्हायरल करतात असं तुम्हाला कळलं? आमच्या माहितीप्रमाणे हे सत्ताधारी पक्ष जे आहेत त्यांच्याच आशीर्वादाने यांचे IT सेल जे आहे सत्ताधारी तीन पक्ष पोलिसांनी ते शोधून काढावं अशी आम्ही विनंती केली। व्हिडिओ बंद करण्यासंदर्भात सुद्धा तुम्ही म्हणता? हो, व्हिडिओ तो बंद व्हॉट्सअपवर फिरत असलेला तो व्हिडिओ आहे, तो बंद करण्याची कारवाई करतील। पोलिसांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि जेवढं याची पाळंमुळ शोधून काढण्याचा ते प्रयत्न करतील। मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की ज्या प्रकारे तुम्ही तक्रार दाखल केली आहे, पोलिसांचं नेमकं म्हणणं काय आहे? त्यांनी काही आतापर्यंत माहिती घेतली का व्हिडिओ? पोलिसांनी खूप तत्परतेने याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। त्यांच्या पद्धतीने जेवढं काय शोध घेता येईल तेवढं घेतील, पण व्हॉट्सअपवर व्हायरल हा व्हिडिओ होत असल्यामुळे त्याचा मूळ शोधण्याचं एक अवघड काम पोलिसांना करावं लागणार आहे। हे होते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत। त्यांनी आताच BKCच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सत्ताधारी पक्षाकडनं हा व्हिडिओ व्हायरल केला जातोय आणि ठाकरेंच्या उद्धव ठाकरे असेल किंवा मग आदित्य ठाकरे असेल यांची बदनामी करण्याचा यामागे त्यांचा उद्देश आहे आणि या सगळ्याची तक्रार आता विनायक राऊत यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे। कॅमेरामन अरविंद वारगे समेत वेदांत नायब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।